हॅलो नमस्कार मंडळी. डाएट करतोय, जिम करतोय, एक्सरसाइज करतोय, चालतोय, सगळं काय करून बघतोय, पण वजन काय कमी होत नाही. वॉटर रिटेन्शन अजिबात होत नाहीये. शरीरावरची सूज तशीच्या तशीच आहे. कपडे अजिबातच लूज वाटत नाहीयेत. बाहेर गेल्यानंतर घाम येतोय तोंडावर. सोशल एन्झायटी होती. चार चौकात गेल्यानंतर मी किती मोठे, याच्या डिप्रेशन मध्ये, याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स डाऊन होतोय. चार चौकात जाऊ वाटत नाही. एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे की टेन्शन येते. एखाद्याच्या घरी जेवायला बोलवलं की त्रास होतोय, आपल्याला जाऊ की नको असं होतंय. काहीतरी आपण कारण काढतोय, दुसऱ्याच्या घरी जात नाहीये आपण, किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जायला टाळाटाळ करतोय. हे असं माझ्या बाबतीत आधी घडायचं, तुमच्याही बाबतीत घडत असेल. त्यामुळं हे सगळं जे घडतं हे फक्त वजन वाढल्यामुळं. जेव्हा माणसाचं वजन वाढतं, त्यात खूप वाढतं, तेव्हा माणसाला त्रास होतो आणि हा त्रास डिप्रेशन मध्ये जातो. आणि डिप्रेशन मध्ये आपण गेलो की अजून वजन वाढतं. हेच न होण्यासाठी आज मी तुम्हाला खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण प्रत्येक गोष्ट वजन वाढण्याच्या बाबतीत, कमी करण्याच्या बाबतीत जी असते ती खाण्यावर डिपेंड असते. तुम्ही खाताय काय, चुकीचं खाताय का बरोबर खाताय, याच्यावर सगळं डिपेंड करतं. त्यामुळं आज मी तुम्हाला असे 5 पदार्थ सांगणार आहे, किंवा अशा 5 गोष्टी सांगणार आहे की ह्या गोष्टी जर नाही ना खाल्ल्या तर आपलं वजन, किंवा कमी खाल्ल्यानंतर वजन खूप आटोक्यात येतं. म्हणजे कशा प्रमाणात खायच्या किंवा चुकीच्या पद्धतीने आपण खातो ह्याच्यामुळे वजन वाढत जातं आपलं. आणि मीही हे चुकी केलेली आहे, याच्यामुळेच मला सगळं आता माहीत झालेलं आहे. याच्यावर मला जवळजवळ वर्ष झालं की मी युट्यूब चॅनलवर आलेली आहे आणि वेट लॉसच्या जोरावरच आलेली आहे. वेट भरपूर होतं. म्हणजे ओल्डेस्ट व्हिडिओ जाऊन बघा किती माझी तब्येत होती, मी किती वजन कमी केलं. जवळजवळ 15-16 किलो मी वजन कमी केलेलं आहे. अजून आपली शॉर्ट व्हिडिओ मध्ये जर्नी चालू आहे. तुम्हाला जर बघायचे असेल तुम्ही शॉर्ट व्हिडिओज पण बघा. जर नॉर्मली माझे लॉंग व्हिडिओ बघितले जातात, शॉर्ट व्हिडिओ कोणी बघत नाही, पण मी काय खाते ते सुद्धा त्याच्यामध्ये दाखवते. तर हे सगळं सांगण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. स्वागत करते तुमचं आपलं मॉम्स किचन या व्हिडिओ. शेवटपर्यंत ऐका. तर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. आणि नाही आवडला तरी कमेंट करून सांगा की काय नाही आवडलं. बरोबर आहे, मला चुका सांगितलेल्या आवडतात, तुम्ही चुका सांगत जा बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही, मला कधी राग येत नाही. आता सगळ्यात पहिली गोष्ट, कधी कधी ना आपलं वजन कमी होतं. बरोबर, वजन कमी होतं पण चेहरा सुजल्यासारखा दिसतो, पोटामध्ये गॅस झाल्यासारखा वाटतो, पिंपल आलेले असतात आपल्या चेहऱ्यावर. हे कशामुळे होतं माहितीये? साखरेमुळे. पहिला पदार्थ आहे साखर. आता साखर कुठली? एक नॅचरल शुगर असते, जी ओरिजिनल जशी मिळली पाहिजे पदार्थामधून, ती नॅचरल. म्हणजे जसं की एखाद्या फळामधून, आता केळी खाल्ली, अननस खाल्लं, आंबा खाल्ला, ह्याच्यामध्ये जी साखर असते ती आली नॅचरल शुगर. पण आपण खातो जी कारखान्यातून बनवून येते, किंवा ऍडेड शुगर. ह्या शुगरमुळं आपल्याला शरीरावर सूज दिसते. जसं की कधी कधी डबल चिन खूप दिसत असतो, गाल फुगलेले असतात, जसं माझ्या जुन्या व्हिडिओत केवढे होते गाल वगैरे. आता चेहऱ्याचा शेप मोठा असणं वेगळं, आणि आहे तो शेप मोठा दिसणं. आता माझं जर म्हणायचं झालं ना स्वतःचं, तर माझ्या चेहऱ्याचा शेप आहे तो मोठाच आहे पहिल्यापासून. म्हणजे माझं शरीर जर कधी खूप पातळ झालं ना तर ते माझ्या शरीराला सूट करत नाही. म्हणजे माझ्या जे तोंड आहे ना ते मोठं आहे, असं प्रत्येकाचं काय काय असतं. तसं पण ते डबल चिन असणं आणि चेहरा मोठा असणं यात फरक असतो. डबल चिन आपल्याला कळतं, ही जॉ लाईन आपली दिसायची बंद झाली, म्हणतो ना, हे असं दिसायला लागलं, समजायचं साखर भरपूर झाली आपल्या शरीरात. पण साखर जर कमी केली ना तर खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. साखर सोडताना सुरुवातीला त्रास होतो, डोकं दुखतं, चक्कर येते, आपल्याला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. पण जसं 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 दिवस जातात ना तसं तसं साखर आपण जसं सोडतो ना, एक दिवस असतो. तर मी स्वतःच सांगते, मी साखर खाते. मी रविवारी अख्ख्या आठवड्याचा कसूर काढते, मी खाते साखर. पण सोमवार ते शनिवार मी खूप व्यवस्थित फॉलो केलेला आहे, म्हणूनच माझं वजन कमी आहे. पहिला पदार्थ आहे साखर. दुसरा पदार्थ म्हणजे मीठ. आता मीठ खायचंच नाही का? खायचं ना. जे मीठ शिजतं, आता मी माझ्या अनुभवावरून सांगते, जे मीठ शिजतं म्हणजे आपण एखादी भाजी खारट झाली सपोज तरी आपण चालते, एखादी भाजी आळणी झाली तर त्याच्यामधून आपण जे वरून मीठ घेतो ना त्याच्यामुळे खूप तोटा होतो. माझी स्वतःची सवय सांगते, कुणी मला जेवायला बोलवलं ना तर माझं पहिल्यांदा पुडीमध्ये मी मीठ घेऊन जायचे. का तर मला वरून मीठ खाण्याची सवय होती. सलाद घेतलं मीठ टाक, आता मी सलादवर मीठ टाकत नाही. कुठली भेळ बनवली मीठ टाक, अजिबात नाही, अजिबात मीठ टाकायचं नाही. वरून जे आपण कच्चं मीठ खातो ना ते खायचं बंद केलं ना
पूर्ण शरीर व्यवस्थित होतं, आपलं सूज अंगावरची जाती, आपली वॉटर रिटेन्शन होतं, धरून ठेवलेलं जे पाणी असतं आपल्या शरीरात ते सगळं म्हणजे व्यवस्थित आपलं शरीर आहे ना, ते आपण म्हणतो ना, एखादा फुगा आहे, एक मोकळा फुगा आहे आणि एक पाण्याने भरलेला फुगा आहे. दिसतोय तर सेम, पण एकात पाणी आहे आणि एकात हवा आहे. असं आपलं शरीर, आपल्यात हवा असते. आपल्या बॉडीला जे पाहिजे ते पाहिजे शरीराला. हवा आणि मिवा नको आपल्या पोटात. वॉटर रिटेन्शन झालं पाहिजे. त्यामुळे साखर आणि मीठ. तिसरी गोष्ट आहे सगळ्यात धोकादायक. नाही खाल्ली तरी चालते. साखर, मीठ आपल्या शरीरामध्ये आपण इकडच्या तिकडच्या भाज्यांमध्ये टाकतो तरी ती गरजेची गोष्ट आहे. म्हणजे आपण त्याचा वापर थोडा तरी करतो. पण मैदा अजिबात नाही खाल्ला ना तरी चालतो. अजिबात नाही खाल्ला तरी चालतो. आता दिवाळीत वेगळं असतं. दिवाळीत आपण दिवाळीचे पदार्थ खातो, पण तेव्हा आपल्याला शरीराला पचून जातं सगळं, कारण थंडी असते, भूक लागत असते. त्यावेळेचं नाही. पण रेग्युलर यूज मध्ये आपण जो हॉटेलमध्ये जाऊन मैद्याची रोटी खातो, तर हॉटेलमध्ये जर गेलं ना सपोज, तर गव्हाची रोटी घ्यायची, चपाती घ्यायची, किंवा एखाद्याच्या घरी गेलो तर आपण मोमोज बनवतो. मोमोज मध्ये पण मैदा नाही, ते डम्पलिंग बनवण्यासाठी राईस पेपर मिळतात, ते करू शकता. गव्हाच्या पिठामध्ये बनवू शकता. आपण आता मोदक खातोच ना, आपल्याला जे मोदक शिकवले, म्हणजे आमच्याकडे तर गव्हाच्या पिठाचे करतात. असं मोदक वगैरे आपण खातो ना, गुळाचे मोदक, खोबरं असतं त्याच्यामध्ये, त्याच्यावर पण आपण गव्हाचा, म्हणजे आमच्याकडे तर बघा गव्हाच्या पिठाचेच असतात मोदक, ह्याचे नसतात, आपले मैद्याचे नसतात. पण हा मैदा खूप धोकादायक असतो, खरं सांगते. मला पहिली अशी सवय होती, कोणतीही आमच्यात ग्रेव्हीची भाजी केली की मैदा, कलोंजी, कोथिंबीर हे मी आणायचे. इतकं म्हणजे कोथिंबीरचा विषय सोडा, मैदा आणि कलोंजी, म्हणजे इतका मैद्याच्या रोट्या खाण्याची सवय लागली ती मी तोडली. आम्ही कधीच घरात, मला नाही वाटत वर्ष दीड वर्ष झालं मी कधी घरात मैदा आणला असेल, नाही. आणि मी मोमोज बनले ना, मी ते राईस पेपरचे बनवते, पण अजिबात सुद्धा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मैदा, म्हणजे साखर, मीठ, मैदा. आता चौथी, ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे तळलेले पदार्थ. तळलेल्या पदार्थांनी सुद्धा इतकं वजन वाढतं. भाजीमधलं तेल ठीक आहे, पण रोज रोज जर तळलेले पदार्थ आपण खात राहिलो, रोज जर भजी खाल्ली, वडे तळून खाल्ले, खायचं नाही असं नाही, मी स्वतः खाल्लेलं आहे. मी स्वतः वडा सॅम्पल माझ्या आवडीचा आहे, वडापाव मला आवडतो, मिसळपाव मी खाते, पण लिमिटमध्ये आणि आठवड्यातून एकदा ते दोनदा, पूर्ण दिवसभरात एकदा ते दोनदा, ते पण चावून चावून खायचं की 2 पावाच्या वर आपल्याला पाव गेलेच नाही पाहिजे. कारण कुठली गोष्ट आपण कायम सोडू शकत नाही. जी गोष्ट आपल्याला कायमची सोडता येते किंवा जी आपल्याला गोष्ट कायम फॉलो करता येते, अशीच गोष्ट फॉलो करावी आणि अशाच सवयी शरीराला लावाव्यात, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्यामुळे चौथी गोष्ट आहे, तळलेले पदार्थ कमी खायचे. ज्याला ऍक्च्युअल मध्ये वेट लॉस करायचा आहे, जे सिरियस आहे त्यानं तरी ऍटलिस्ट. बाकीच्यांना काय नाही, एखाद्यानं अर्धी भाकरी खाल्ली तर त्याचं 2 किलो वाढतं, आणि एखाद्यानं 2 भाकरी खाल्ल्या त्याचं इंचभर पण वाढत नाही. असं असतं, ज्याचं त्याचं शरीर वेगळं असतं, आपण दुसऱ्याशी कंपॅरिझन करायचं. आणि पाचवी गोष्ट, आता तर ते आपले चाललंच आहे भेसळ वगैरे येते कोल्ड्रिंक मध्ये, पण कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक हे असलं काही अल्कोहोलचा तर संबंधच येत नाही. अल्कोहोल तर वाईटच आहे, पण कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक हे ज्या ड्रिंक्स असतात ना बाहेरचे, आपण ज्या आणून पितो, ते अजिबात प्यायचे नाही. प्यायचं आहे ना, फ्रेश ज्यूस प्यावा, एखादं फळ खावं, किंवा लिंबू सरबत प्यावा कमी साखरेचा, चालतंय, काही नाही. खूपच क्रेविंग झाली आहे ना, त्यापेक्षा ती साखर घालून आपण हे पिलेलं चालेल, काय म्हणतो, सरबत पिलेला चालेल, पण ती कोल्ड्रिंक नको. मग 2 ऑप्शन मध्ये आपण कंपॅरिझन करू शकतो, बरोबर आहे की नाही? इच्छा झाली, कारण एखादाच आमच्या दिवसभराला साखर चालते, खूपच वजन कमी करायचं मला करायचं होतं म्हणून मी 0 केलेलं स्वतःला, म्हणजे साखर घेत नव्हते. अगदीच आपल्याला क्रेविंग होते तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो दुसऱ्या गोष्टींनी, हेच मला सांगायचं. आता ज्याला फॉलो करायचंय ना, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून बघा. तुम्हाला गॅरंटी नसेल तर माझे ओल्डेस्ट व्हिडिओ जाऊन बघा, माझी त्यावेळेची तब्येत बघा, आत्ताची तब्येत बघा. 84 किलो होते माझं वजन त्यावेळेला होतं. आता मी कितीवर आलेली आहे, शॉर्ट व्हिडिओ मध्ये चालू आहे. एवढा सगळा वेट लॉस केलाय, पोटाची चरबी माझी कमी झालेली आहे. मी सगळे माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला आवडलं तर तुम्ही फॉलो करा, नाही आवडलं तर कमेंट करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय.